हरि ओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवत गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 6वा अध्याय आत्मसंयम योग. आणि यात आज पाहूयात 11वा श्लोक. 10 श्लोक आपले पूर्ण झालेले आहेत. आता आपल्याला काल मी सांगितलंच होतं त्याप्रमाणे या श्लोकापासून आता भगवंतांनी या अध्यायाचं नाव मी मागेही सांगितलं होतं की ध्यानयोग असंही काही ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. कारण ध्यान म्हणजे संपूर्ण ध्यान पद्धती हे कसं असावं, काय असावं, त्याच्याविषयी भगवंतांनी खूप विस्तृत माहिती अर्जुनाला दिलेली आहे. हा एक संपूर्ण योग आहे आणि आपल्याला माहिती आहे आपण जो योगा म्हणून जो योग करतो तर त्याचं सगळ्याचं मूळ ह्या ध्यान योगात पण आहेच आहे. श्लोक पाहूयात. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितन्नातिनीचैलाजिनकुशोत्तरम्. विनोबाजी म्हणतात, पवित्र स्थान पाहू निघालावे स्थिर आसन, दर्भ चर्मवरी वस्त्र न घ्यावे उंच नीच ते. अर्थ आपल्या लक्षात आलाच असेल. साधा आणि सरळ आहे की शुद्ध भूमीवर. शुचौ देशे. देशे याचा अर्थ आपण म्हणजे स्थूल मनाने बघायचा असतो. देश म्हणजे देश असं नाही तर भूमी. आपल्याला आसनावर बसण्यासाठी लागणारी ती तेवढीच भूमी. आपल्याला बाकीच्या भूमीचा आपल्याला तिथे उल्लेख नाही. चैलाजिन कुशोत्तरम म्हणजे त्याच्यानंतर काय की भूमी शुद्ध निवडली, त्याच्यानंतर कुश मृगचर्म किंवा वस्त्र असं सगळं त्याच्यावर काहीतरी एक पसरलेलं असावं. आपल्याला ठाऊक आहे व्याघ्राजी नसतं, मृगाजी नसतं, बरोबर, किंवा मृगचर्म म्हणतात, व्याघ्रचर्म म्हणतात त्याला. म्हणजे वाघाच्या किंवा हरणाच्या कातडीपासून बनवलेलं ते असं नसतं. आणि अत्युच्छ्रितम म्हणजे काय की जे फार उंच नाहीये असं. आणि अतिनीच म्हणजे जे फार खाली पण नाहीये. आणि प्रतिष्ठाप्यस म्हणजे स्वतःचं आसन स्थिरपणे स्थापन करायचंय. ही सगळी ध्यानाला बसण्याच्या पूर्वीची पूर्वतयारी आहे, बरोबर. की आता कुठे बसायचं, एक जागा ठरवली पाहिजे ना. म्हणून तर ऋषीमुनी पूर्वी वनात जाऊनच तप करायचे होते, करत असत. कारण तिथे एक त्यांचं जे काही वृक्ष ठरवत असतील, मग तिथे एखादी छोटी पर्णकुटी बांधून ते राहत असतील. कुणीही तिथे अधेमध्ये तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही आणि जागेवरून तिथे विवादही रानावनात घडणार नाहीये. माझी जागा, तुझी जागा, भूखंड, खरेदी विक्री हा कुठलाही मुद्दा रानावनात उपस्थित निदान त्या काळी तरी होत नव्हता. आता तर हे असे मुद्दे कुठेही उद्भवू शकतात, त्याला काही अंत नाही. आणि हे सगळं आपलंच कर्म आहे हेही लक्षात घ्यायचंय. कुणाला दोष द्यायचाय, भगवंतांचा दोष आहे याच्यात नाही. हे सगळं आपणच हितसंबंध जे आपले आहेत तर त्याच्यामध्ये खूप प्रमाणावर चुकीचं सगळे पायंडे पडल्यामुळे ह्या गोष्टी अस्तित्वात आल्यात. आता भगवंत इथे सांगतायत की म्हणूनच ध्यानाला बसण्यापूर्वी भूमीची योग्य निवड केली पाहिजे. म्हणजे जागा ठरवली पाहिजे ना आपल्याला की रोज मी या ठिकाणी बसले, समजा की ह्या वेळेत तर मला कोणी त्रास द्यायला येणार नाही, मला कोणी उठ म्हणणार नाही, अशी जागा आपण निवडावी. त्याच्यानंतर आता एकदा जागा निवडली की ती शुद्ध असावी, हो की नाही. म्हणून तर बघा आपण पूजेला बसताना सुद्धा आसनाखाली सुद्धा ना 4 दाणे अक्षता ठेवायची पद्धत असते. किंवा ते जे कलश पूजन केलं ना की त्यातलं पाणी सुद्धा गुरुजी असं सगळीकडे शिंपडतात. म्हणजे त्या जागेची, पूजेची जी जागा आपण ठरवली आहे ना तर त्या जागेची ती शुद्धी असते, कारण ती आवश्यकच असते ना. अर्थात आता तुम्ही म्हणाल सायन्स ह्याच्या मागे काय वगैरे, ह्या गोष्टींना काही गोष्टी मनाच्या आहेत, समजुतीच्या आहेत किंवा भावभावना त्याच्यामध्ये आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि त्या आत्ताच्या विज्ञानाच्या आधारे पटवून द्यायच्या तर साधी गोष्ट आहे ना.
की आपल्याला माहितीये आपला फार विश्वास सगळा ह्या फॉरेनच्या शास्त्रज्ञांवर, मग तो एडिसन असेल किंवा तो कोणी न्यूटन असेल किंवा काय, यांच्याबद्दल आदर निश्चितच आहे. पण त्यांच्या सुद्धा जर कथा आपण चरित्र वाचली तर आपल्या लक्षात येतं की त्यांनी सुद्धा ना घरातच कुठेतरी एक छोटीशी आपली स्वतःची प्रयोगशाळा बनवलेली आहे. म्हणजे सगळ्या घरभर कुठंही ते बसत होते का? नाही. एक छोटीशी जागा, त्यांनी ही प्रयोगशाळेची जागा, मग त्या जागेत बसूनच ते विविध प्रयोग करायचे आणि त्या जागेचा मग गुण असा तयार होतो की तिथं गेल्यावर ना आपोआप ते सुचायला लागतं. याच्याविषयी आपण अजून पुढे थोडं बघणारच आहोत. पण काय होतं ना की आपलं बऱ्याच वेळेला सांगून आपल्याला पटत नाही, पण अशी परक्यांची उदाहरणं दिली ना की ती बरोबर पटतात. म्हणून म्हटलं चला आज असंही उदाहरण देऊन बघूयात. तर आता अशी जागेची शुद्धी किंवा स्थान महात्म्य ज्याला आपण म्हणतो ना की वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेला जावं. आता तसं म्हणाल तर आपला तो हा सगळा परमात्मा हा आपल्या अंतरात्म्यामध्येही तोच परमात्मा आहे. कशाला? कुठे शोधिसी काशी अन कुठे शोधिसी रामेश्वर, हृदयातच भगवंत राहिला, हृदयातच उपाशी, असं म्हटलंय. उलट की त्याला तुम्ही विचारत नाही, त्याची पूजा करत नाही आणि उगाच दूरदेशी फिरत बसता. पण तरी सुद्धा स्थान महात्म्य हे निश्चितच आहे. कारण त्याला महत्वाची अशी गोष्ट आहे, त्या स्थानांमध्ये ती पवित्र सकारात्मक ऊर्जा, तिचा भार इतका मोठ्या प्रमाणावर असतो की तिथं गेल्यानंतर ना पाप दूर दूर आपल्या मनाला स्पर्शही करू शकत नाही. अक्षरशः अशा स्थानामधला वारा सुद्धा वाहतो तोही पवित्र, तिथलं जे पाणी असतं ते सुद्धा पवित्र, सगळंच पवित्र. हे फक्त मनाच्या नाहीयेत ह्या कल्पना, मनाचे खेळ मुळीच नाहीयेत, ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. कारण माऊलींनी आज ज्या स्थानावर म्हणजे नेवाशाला जिथे ती ज्ञानेश्वरीचं लेखन केलं तिथे फक्त जाऊनच अनुभवायचंय. हे वर्णन करून किती कोणी सांगावं, त्याहीपेक्षा अनुभवातून जे कळतं ना ते अगदी मोजक्या शब्दात मांडण्यासारखं असतं, पण ते मांडूही शकत नाही. कारण तो अनुभव इतका उच्च कोटीचा असतो. आणि असं आहे की शब्द हे सुद्धा तिथे थिटे पडतात. वास्तविक म्हणजे समर्थाने दासबोधामध्ये तर इतकी सगळी वर्णनं केलेले की शब्दांचं सुद्धा ना म्हणजे सरड्याची धाव जशी कुंपणापर्यंत, तसे एका विशिष्ट मर्यादेपुढे म्हणजे त्याच्या पुढे आपल्याला जिथे परमात्मा जाणायचा आहे तिथे तर शब्दही नसतात. म्हणूनच असा जेव्हा अत्युच्च अनुभव येतो तेव्हा शब्दही थिटे का पडतात? कारण तिथं शब्दांना स्थानच नाही. त्यामुळे शब्दात त्या गोष्टीचं वर्णन होऊ शकत नाहीये. या सगळ्या क्षेत्रांमध्ये यांना तीर्थक्षेत्र का म्हटलंय? कारण त्या ठिकाणी अनेक पवित्र निरनिराळ्या साधूंचा, संतांचा किंवा एखाद्या समर्थांचा, एखाद्या महंतांचा अनेक वर्ष तिथे वास झालेला असतो. त्यांनी तिथे बसून तप केलेलं असतं किंवा साधना केलेली असते, निरनिराळ्या मंत्रांचा, स्तोत्रांचा उच्चार केलेला असतो किंवा काही नाही तर सतत सकारात्मक ऊर्जेचाच तिथे म्हणजे त्यांचा विचार कसा असतो, त्यांची कृती कशी असते, तर फक्त सकारात्मक. त्यामुळे ती जागा निश्चित 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 भारलेली असते. भार म्हणजे मी फिजिक्सच्या किंवा ह्या दृष्टीने सांगते, जसं आपण म्हणजे ऋणभार आणि धनभार म्हणतो ना की निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्हली चार्ज, तर ती खरंच जागा पॉझिटिव्हली चार्जड झालेली असते. आणि म्हणूनच आपल्याला कित्येक वेळेला असा आपल्या लोकांचा आहेच अनुभव की दिवसभरात लोक देवळात जाऊन दर्शन घेण्याचा का हो इतका नेम करतात. आजी जात होती म्हणून आई जायला लागली, म्हणून मी जायला लागले, इतकं असतं. तर मग आजीने अनेक त्याही काळात चांगल्या गोष्टी केल्या होत्या, त्या सगळ्याच मला का नाही जमत आहेत? नाही जमणार. काळ बदलतो तशा काही गोष्टी पण बदलतात. सगळंच आजीने केलेलं मला जमणार नाही आणि आज मी जे करतेय ना ते कदाचित त्या मागच्या पिढीत आजीला जमलंच नसतं, कारण ते काही माहीतच नव्हतं ना. तर असो, सांगायचा मुद्दा असा की असं केवळ आजी जात होती म्हणून मी त्या देवळात जाते असं मुळात आधी होतच नाही बऱ्याच अंशी.
कारण आजी हाताला धरूनच त्या नातवंडाला नेत असेल तर जोवर आजीचा हात धरलेला आहे तोवरच ते नातवंड जातं. त्याला आतून काहीतरी वाटल्याशिवाय ते स्वतःहून पुढे देवळात जात नाही. आणि मग देवळात जाऊन आल्यानंतरचा जो अनुभव असतो, जी प्रसन्नता असते, ती अनेकांनी स्वतः अनुभवली आहे. म्हणून ते नित्यनेमामध्ये देवळात जाऊन देवदर्शन करत राहतात. कुणी सांगितलं म्हणून नाही, कोणाला दाखवण्यासाठी म्हणून नाही, कुणी त्याच्यावरून आपलं वाहवा करावी, कौतुक करावं म्हणूनही मुळीच नाही. तर हे सगळं स्थान महात्म्य की तिथे जाऊन घटकाभर देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, खरोखर तिथे जाऊन घटकाभर बसून आल्यानंतर जे काही समाधान, जो काही आनंद मिळतो तो 24 तास आपल्या घरात राहून सुद्धा मिळत नाही. म्हणून तर अनेक लोक धडपडून वर्षातून एकदा, निदान 2 वर्षातून, निदान घरामध्ये शुभ कार्य झाल्यानंतर आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला अगदी लांब लांब असेल तरी आवर्जून का जातात, तर तिथे जाऊन फक्त आपल्या म्हणजे खरं तर ओंजळ नको, झोळीभर सकारात्मक ऊर्जा आधाशासारख्या घेऊन येण्यासाठी घ्याव्यात, हव्या तेवढ्या लुटून घ्याव्यात. तिथे खाण असते त्या क्षेत्रामध्ये, त्या स्थानामध्ये. कुणी कितीही तिथली ऊर्जा लुटून नेली सोबत तरी तिथली ऊर्जा कधीच संपत नाही. आणि हा तर ऊर्जेचा नियम आहे एनर्जीचा, की एनर्जी कधी डिस्ट्रॉय होतच नाहीये. ती फार तर फार एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होत असते. म्हणूनच कितीही जावी आणि आपली झोळी, ओंजळ सगळं काही भरभरून घेऊन यावं. आयुष्य आपलं ह्या चांगल्या ऊर्जेवर अजून दर्जेदार होऊ शकतं. तर अशा पद्धतीनं आता शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन आत्मन, म्हणजे आता इथे सांगितलंय की नात्युच्छ्रितं नाती नीचै चैलाजिन कुशोत्तरम. आता त्याच्यावर ते म्हणजे मृगाजीन, व्याघ्राजीन वगैरे ते सगळं अंथरायचंय. आता पुढचा नियम असा आहे की ते असं नाही की नाही, तर ते ना असं फार उंच किंवा फार असं बुटकं पण नसावं. आपल्याला घरात सुद्धा अनुभव येतो ना, आपली जर ठराविक जी कॉट असते तर तिची सुद्धा उंची आपल्याला ठराविक असेल तर ती सोयीची वाटते, सुखकर वाटते. स्वयंपाकाचा ओटाच बघा ना, प्रत्येक म्हणजे स्त्रीला ना त्या ओट्याचं सुद्धा माप न इंचामध्ये वेगळं वेगळं असतं. कुणाचा 28 इंचीच करतात, कुणाचा अगदी 30, 31, 32 इंची सुद्धा ओटा करतात उंचीला. कारण प्रत्येकाची थोडीशी हाईट वेगळी वेगळी असते ना. तिथं उभं राहून, आरामदायी उभं राहून स्वयंपाक करता आलाच पाहिजे. कारण स्वयंपाक करताना जर रोज शरीराला म्हणजे अस्वस्थ होत असेल, काहीतरी त्रास होत असेल उंचीमुळे, खूप असं म्हणजे मान किंवा असं पाय उंच उंच करून स्वयंपाक करावा लागत असेल, किंवा आपण उंच आहोत, स्वयंपाकाचा ओटा जरा बुटका आहे, तर असं सारखं मग मानेतून वाकून, पाठीतून वाकून, खाली वाकून वाकून असं सारखं काम करावं लागत असेल तर जीव बेचैन होतो, काम सुचत नाही, कामात लक्ष लागत नाही आणि नंतर मग शारीरिक त्रास होतात ते तर वेगळेच. मग जिथं आपल्या स्वयंपाकाच्या ओट्यासाठी सुद्धा आपण बघतो, कारण तो परमनंट असतो ना, आपल्याला 24 तास आपल्या गृहिणीचा त्या ओट्याशी संबंध असतो. मग तसंच आहे, प्रत्येक गोष्टीत हे नियम लागू आहेत. म्हणून तर भगवद्गीता जी आहे ना, ती समजून का घ्यायचे, तर दैनंदिन जीवनात त्यातले कितीतरी मुद्दे आपण वापरत असतो, आपल्याला ते गरजेचे असतात. बरोबर आहे. मग तसंच आसन सुद्धा कसं पाहिजे, ठराविक उंचीचं, की जेवढ्या उंचीवर आपल्या शरीराच्या उंचीनुसार, आपल्या बांध्यानुसार आपल्याला तिथं बसणं. तुम्ही 15 मिनिटं बसायचं ठरवलंय, हळूहळू अर्धा तास, हळूहळू 1 तास, तर ते बसणं सुखकर नको का व्हायला? थोडा वेळ बसलात आणि पाठीला रग लागली, मानेला रग लागली, अशा कमरेतून चमका मारायला लागल्या, तर लक्ष कुठे जाईल हो? ध्यानात जाईल का हो? नाही जाणार. या सगळ्याचा विचार आधी करायचा आहे. त्याप्रमाणे आसनाची उंची निवडायची आहे आणि या सगळ्या गोष्टींची जी आहे ती पूर्तता झाल्यानंतर स्वतःचं आसन स्थिरपणे स्थापन करायचंय. आता स्थिरपणे आसन स्थापन करायचंय, हाच तर मुद्दा खूप महत्वाचा आहे. की प्रतिष्ठाप्यस म्हणजे काय, की स्थापना करायची. आता बघा एखादी गोष्ट की नाही अध्यारूत असते. आता हल्लीच्या घरामध्ये
जशी व्यवस्था आहे त्याप्रमाणे आपल्याला सगळा विचार करून तशीच जागा निवडावी लागणार आहे. कारण रोज काही आपण असं कुठे जाऊन हे ध्यान करू शकत नाही. बरं, देवळामध्ये जाऊन ध्यान करायला बसावं तर नेमकंच काय होतं, फार गजबजलेलं देऊळ असेल तर तिथे अखंड लोक येतच राहतात, सतत तो घंटेचा आवाज राहतो, लोकांचा बडबडण्याचा आवाज राहतो आणि ध्यानामध्ये लक्ष लागू शकत नाही. फार एकांतातल्या देवळामध्ये जाऊन बसायचं तर थोडासा सुरक्षेचा पण विचार महत्वाचा आहे. सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. कारण आता काही नाही तर बरोबर निदान मोबाईल तरी असतो की नाही. म्हणजे सगळं जीपे पण करू शकतो, त्यामुळे पैसेही बरोबर बाळगले नाही तरी चालतात, पण मोबाईल मात्र बरोबर असतोच. तोही घरात ठेवून खरं म्हणजे जाऊ शकतो, पण प्रॅक्टिकली ह्या गोष्टी आता शक्य नाहीयेत. त्यामुळे अशा देवळामध्ये तुम्ही एकटे जर ठराविक वेळेला जाऊन बसायला लागलात आणि कोणीतरी लक्ष ठेवून त्यावेळेला जर तुमचा मोबाईल काढून घेतला तर त्याच्यासाठी तुम्हाला उगीच हाणामारी झाली तर सगळे विचार आधी करायचे आहेत. आणि कधीच ना मग दुधाने तोंड भाजलं म्हणून ताक फुंकून प्यालो अशी गत नाही आपली होऊ द्यायची. आपल्याला सारासार विवेक करता आला पाहिजे, जो समर्थाने दासबोधामध्ये प्रत्येक वेळेला सांगितलाय. आणि तो का सांगितलाय तर गीतेतलं तत्वज्ञान आपल्याला व्यवस्थित पटावं, आपण ते आचरणात आणू शकावं, म्हणून समर्थांनी हा सारासार विवेक करायला सांगितलाय. बघा, म्हणजे हे सगळं भगवंतांनी अर्जुनाला स्पष्ट सांगितलंय. कशी जागा पाहिजे, ती शुद्ध पाहिजे, ती पवित्र पाहिजे, ती उंच किंवा बुटकी आपल्या प्रकृतिमानाप्रमाणे ती असली पाहिजे. त्याच्यावर ते व्याघ्राजीन मृगाजीन हे अंथरायचं आहे. कारण नुसत्या भूमीवर बसून गारठा नक्कीच बांधणार आहे. काहीतरी थोडंसं जमीन आणि हो, ध्यानाला पूजेला बसताना म्हणजे थेट भूमीवर बसून ते शास्त्राप्रमाणे मान्यही नाहीये. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टींचं बंधन पाळायचं आहे. आणि ह्याच्यातला अजून एक मुद्दा या श्लोकातला सांगून आजचा श्लोक मी इथेच थांबवीन. शुचौ देशे, तर आपल्याला भूमी किंवा स्थान सुद्धा महत्वाचं का सांगितलंय तर आपल्याला ठाऊक आहे. बघा, आपल्या आपल्या ओळखीत सुद्धा आपण एखाद्यांच्या घरी जातो, पहिल्यांदाच जातो आणि गेल्यानंतर ना तिथे आत उंबऱ्याच्या आत पाऊल टाकल्यापासून ना आपल्याला काहीतरी ना नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. कदाचित भय वाटतं, कदाचित भीती वाटते, कदाचित खूप राग येतो, कदाचित आपण म्हणतो ना असं नर्व्हस फील येतं, म्हणजे निराश वाटायला लागतं. हे सगळं त्या जागेतले ना पूर्वीच्या काळी काहीतरी तिथे नकारात्मक विचारांचं इतका साठा असतो आणि त्याचा आपल्यावर परिणाम होतो. आणि तसंच सकारात्मक विचारांचा सुद्धा आहे. म्हणूनच मंदिर आणि मंदिराचा परिसर सर्वसाधारणपणे तिथे कोणीही मनातले दुष्ट विचार घेऊन, राजकारणी विचार घेऊन प्रवेश करत नाही, तर एक भोळा भक्तिभाव ज्याच्या मनात असतो तोच मंदिरात जातो आणि तो ना तेवढ्या वेळेपुरता का होईना पण शुद्ध विचार घेऊनच जातो. फार तर फार काय होईल, तो भगवंताला ₹1.25 तुला मी चढवीन, माझा हा नवस पूर्ण कर असं स्वार्थापोटी म्हणेल, म्हणू दे, पण त्याचे विचार तरी नक्कीच भाबडे असतात. स्वतःच्या कल्याणाचे का असेना, पण विषय कल्याणाचा असतो, अकल्याणाचा विषय नसतो. आणि कल्याण किंवा शुभ भावना म्हणजेच सकारात्मक भावना. आणि या सगळ्याचा विचार या श्लोकामध्ये प्रत्यक्ष भगवंतांनीच केलेला आहे. आणि आता आपण यानंतरच्या श्लोकामध्ये पाहणार आहोत की झालं आसन तर आता झालं, त्याच्यावर बसून ध्यान करायचं तर ठरलं, आता ते कसं करायचं ते आपण पाहणारच आहोत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत हरिओम.